मामाच्या गावाला जाऊया, मटणाची भाजी खाऊया. तर आता तूप प्रोटीन आहे, तर इथं मटणाची भाजी बनत आहे. तर मी आली आहे माझ्या मामाच्या गावाला आणि तिथं मटणाची भाजी बनते. तर ही भाजी आमच्या घरी मटणाची भाजी नेहमी माझे बाबाच बनवतात. तर आज आपण त्यांची जी ही मटणाची भाजीची जी रेसिपी आहे ती बघू. खूपच छान अशी लागते. सगळे आमच्या घरी जे काही पाहुणे येतात त्यांच्यासाठी बाबाच भाजी बनवतात. तर त्यासाठी इथं कांदे भुजत ठेवलेले आहेत गॅसवर. मामा आणि मावशी लसूण निवडता आहेत. तर बघा, असं सगळेजण मदत करतात ना, मग ती भाजी छानच बनणार ना. तर असं सगळे मिळून, घरातले सगळे मिळून ही भाजी बनवतात. त्यानंतर बाबांनी जाऊन मटण आणलं आणि त्यानंतर ते थोडे मोठे मोठे पीस होते. तर बाबा त्यांना छान असं कट करतायत थोडंसं अजून आणि स्वच्छ करते. मावशी निवडून देते. त्यानंतर आता ही भाजी धुवून घेणार. धुतल्यानंतर आपण तिचं आता फोडणी देणार तिला. तर इथं मोठं पितळाचं पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि हा जो मसाला आहे, कांदा, लसूण, खोबरं थोडंसं घ्यायचं आणि अद्रक घ्यायचं. हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि हे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर आता थोडे मावशी पण आहे, मामा पण आहेत आणि बाबा पण आहेत. तर आता बाबा बघतायत व्यवस्थित होतं आहे का नाही असं. त्यानंतर आता याच्यामध्ये मटण धुवून घेतलं बाबांनी स्वच्छ असं 3-4 पाण्याने आणि मग आता बाबा मटण टाकतायत आणि मावशी ते मिक्स करते आहे. तर हे त्या मसाल्यामध्ये जेव्हा तेल सुटलं त्याच्यानंतर हे मटण आपल्याला मिक्स करायचं आहे. थोडी हळद पण त्यामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी लगेच टाकायचं नाही आहे. ताटावर असं पाणी आपल्याला ठेवायचं आहे. तर हे गरम पाणी ताटावर ठेवलं मावशीने. तर बघा, त्याचं आपोआपच पाणी सुटतं त्याला. तर ते पाणी मटणाचंच पाणी त्याला सुटू द्यायचं आहे. वरून आपण लगेच नाही टाकायचं. 5-10 मिनिटानंतर पाणी सुटलं की वरून मग पाणी आपल्याला हवं तेवढं पाणी हे शिजवायला आपण ठेवलेलं आहे. इकडे आपण मसाल्याची तयारी करून घेतो. खोबरं भाजून घेतलं, कांदे पण भाजले गेले, लसूण आहे, अद्रक आहे. आता हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. तर बाबा चेक करतायत. तर बघा, छान असं आपलं मटण हे शिजून झालेलं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास झाला आहे मटण शिजतं आहे. कारण मटण शिजायला वेळ लागतो. आपण कुकरमध्ये नाही करत आहे, पातेल्यातच ते शिजवतो आहे. तर आता पिवळं पाणी बनून झालेलं आहे आणि मग वाटी भरून हे पाणी आम्ही प्यायला घेतो. जर हे पाणी नाही पिलं तर मग मटणाला राग येतो आणि मग ते नीट शिजत नाही बरं का. तर म्हणून हे पिवळं पाणी प्यावंच लागतं. तसं सगळीकडेच असतं. तुमच्याकडे पण मटण बनल्यानंतर पिवळं पाणी आणि एखादं पीस खातात का, ते मला सांगा नक्की. इकडे मटण शिजून झालेलं आहे. तर इकडे मामी ह्या बाजरीच्या भाकरी करत आहे आणि आमच्या मामी नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे त्या याच्यात काही भाग घेत नाही. तर म्हणून त्या भाकरीच बनवत आहेत. म्हणून बाबाच आमच्याकडे मटण बनवतात. तर आता मटणामधून हे जे पीस आहेत ते आपल्याला वेगळे काढायचे आहेत पिवळ्या पाण्यातनं आणि पाणी वेगळं करायचं आहे. तर हे काम मावशीने केलं. तोपर्यंत मी मसाला वाटून घेतला. असा आपल्याला बारीक असा मसाला हा वाटून घ्यायचा आहे. पातेल्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे तो मसाला आपल्याला तिथं टाकायचा आहे. तर आता सगळी मंडळी घरातली बसलेली इकडे. हे सगळे वाट बघतायत कधी मटण शिजणार आणि कधी खायला भेटणार. तर बघा कसे बघतायत ते पातेल्याकडे. तर आता इकडे मसाला टाकला आहे. गरम गरम तेलामध्ये मसाला आपल्याला टाकायचा आहे. तर छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला त्याच्यामध्ये. मग त्याचा भाजीला असा छान असा स्वाद येतो. तर बाबा करतायत, मावशी मदत करते आणि मी व्हिडिओ काढते. आई बसली आहे, मामा बसले आहेत बाजूला, मामी पण आहेत. छान असा हा तेलामध्ये आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर बघा, त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे हा मसाला. तर गौरव गेला आता बाहेर खेळायला. तर तो उशिरा आला. तर त्याला आता आपण हे पिवळं पाणी प्यायला दिलं आहे. आमचं पिऊन झालं होतं. आता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मस्त भाजून झालेला आहे मसाला छानपैकी. आता बाबा त्याच्यामध्ये गरम मसाला टाकण्यासाठी काढत आहे. तर आता ते प्रमाण मोजत आहे. तर नेहमी कसे ते 3-4 लोक असतात तर तेवढं ते चमचे टाकतात. तर त्या हिशोबाने ते आता टाकताय. तर तो आहे खानदेशी गरम मसाला आमचा, काळा मसाला. आणि हा थोडा विकतचा मसाला आहे, खानदेशी मटण मसाला. ते थोडे वरून 3 चमचे त्यांनी टाकला आणि 12 चमचे खानदेशी गरम मसाला टाकला. कारण आम्ही होतो 9 लोक, त्या हिशोबाने त्यांनी ते
टाकला आहे। तर चांगला मसाला भाजला गेल्यानंतर वरून हा गरम मसाला आपल्याला टाकायचा आहे। आणि बघा बाबा किती व्यवस्थित पणे ते काम करतायत। साईडला बोगण्याला लागलेला आहे, ते देखील चमच्याने ते काढतायत वगैरे। छान असा मस्त तो याला देखील तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचा आहे मसाला। त्यानंतर मग आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण पिवळं पाणी साईडला काढून ठेवलं होतं त्याचं वरचं जे आहे तेलाचा भाग तो थोडा थोडा आपल्याला या भाजीमध्ये टाकत जायचा आहे। एकदम डायरेक्ट पूर्ण नाही टाकायचा आहे, थोडा थोडाच आपल्याला हा टाकत जायचा आहे। आता बाबा गेले मामांना विचारायला की तुला थोडंसं सुक्कं मटण काढू का असं, तर मामांनी हो सांगितलं, तर आता थोडंसं सुकं मटण देखील निघेल। त्यानंतर आता आपण हे मटणाचे पीस त्या मसाल्यामध्ये टाकून घेते। मावशी टाकते, बाबा मिक्स करायचं काम करत आहेत। तर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, खालून वरून वगैरे। जास्त जोरजोरात चमचा आपल्याला नाही फिरवायचा, हळुवारपणे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे। आपण ऑलरेडी हे मटण अगोदर शिजवलं आहे, तर आता भाजी शिजण्यासाठी जास्त आपल्याला वेळ नाही लागणार आहे, कारण अगोदरच आपण ते शिजवून घेतले। आता जे आपलं पिवळं पाणी होतं, स्टॉक होता हा मटणाचा स्टॉक, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तो पण एकदम नाही टाकायचा, तुम्हाला हवा तेवढा तुम्ही टाकू शकता, सगळाच टाकायचा असं काही नसतं। भाजी किती पातळ किंवा घट्ट तुम्हाला हवी असेल त्या हिशोबाने आपल्याला हा मटणाचा स्टॉक टाकायचा आहे। थोडंसं मामांसाठी आपण हे काढलं आहे, सुकं मटण हे काढलं आहे, त्यांना आवडतं ते, तर बाबांनी त्यांच्यासाठी ते काढलं आहे। तर या पद्धतीने बघा सगळेजण मिळून म्हणजे असे जमतात ना, तर खूप गमती जमती होतात आणि खूप दिवसांनी आपण भेटतो, एकत्र येतो। तर असं कधीतरी सगळेजण आल्यानंतर खूप मजा येते, असं सगळेजण एकत्र आल्यावर। तर आपल्या भाजीला छान असं तेल आलं आहे, बाबा विचारत आहेत तेल वगैरे व्यवस्थित आलं का, छान झाली का भाजी। आता मीठ टाकून घ्यायचं चवीप्रमाणे। तर कसं असतं ना, असं ह्या दरवाजाला जा, त्या दरवाजाला जा, तिकडे वास येतोय का मसाल्याचा, व्यवस्थित भाजला गेला का नाही, हे असे सगळे प्रकार चालू असतात। आणि मग आता बघा किती छान अशी भाजी तयार झाली। तर आता मावशी ताट लावते, कांदा, काकडी, गाजर, नंतर लिंबू लावेल, मग पापड, असं सगळं लावल्यानंतर आपण बाजरीची भाकरही बनवली आहे, भात बनवला आहे, चपाती देखील बनवली आहे। तर हे सगळं असं मावशी ताट लावून घेते। तर मस्त खूप छान झाली होती भाजी। तुम्ही देखील बाबांनी जी बनवली भाजी त्या पद्धतीने जर तुम्ही मटणाची भाजी बनवली ना, तुम्हाला तिखटही लागणार नाही आणि खूप छान लागेल। तर तशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की करून बघा। बघा तेलही किती छान असं आलेलं आहे भाजीला। तर झाले आपले ताट झाले तयार। तर चला आता जेवणाला बसूया। इकडे आम्ही लोक जेवण करतोय आणि हे बघा भाऊ बहिणी दोघंजण मस्त खेळत आहेत, बंगळीवर बसून ते खेळायचा कार्यक्रम त्यांचा चालू आहे। काय ते जुळव चाललेली आहे, पझल आहे, तर ते जुळवायचं काम ते करत आहे। तर सगळ्यांचे जेवणं आता झालेली आहेत। तर जेवण झाल्यानंतर मग आम्ही गप्पा मारायला बसलोय। तर आत्या आलेल्या आहेत, प्रिया आहे, तिची मुलगी मोक्षू आहे, नंतर मावशी आहे, माझी आई आहे, मामी आहे, आम्ही असे सगळे जमलो होतो। आणि मग मस्त आम्ही खूप मनसोक्त गप्पा मारल्या। खूप दिवसांनी, काय खूप वर्षांनी आम्ही भेटलो होतो, जवळजवळ 3 वर्षानंतर आम्ही भेटलो होतो। मग आम्ही खूप अशा मस्त गप्पा मारल्या, खूप मस्त छान असं वाटलं भेटून। तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय।